तर कोल्हापुरामध्ये एक पर्यायी म्हणून इराणी खणीमध्ये आपण सार्वजनिक 21 पोटीसकट विसर्जन करतो। ज्या भक्तीनं आम्ही ज्या ठिकाणी जे घरामध्ये पुजतोय आणि त्याचं विसर्जन करतोय आणि जर त्याची अवस्था अशा पद्धतीनं होणार असेल तर अत्यंत निंदनीय आणि महानगरपालिकेचा करावा तितका निषेध कमी आहे। ड्रेनेजयुक्त पाणी याच्यामध्ये गेल्यामुळं या पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये आता दुर्गंधी मारते आहे। सार्वजनिक गणेशोत्सवांना मंडळांना आम्ही विनंती करतो, आपण या ठिकाणी गणपती विसर्जन करू नका। गणपतीचे अवयव ज्या ठिकाणी पडलेले आहेत, पायदळी तुडवत आहेत, ते ताबडतोब हटवावे, अन्यथा हे सर्व ट्रॉलीमध्ये भरून महानगरपालिकेच्या दारामध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही। गणेश विसर्जन किंवा गणपतीच्या या उत्सवाच्या याच्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी सुचतात आणि लोकांच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणून किंवा गणपती मंडळांवर तुम्ही कारवाई करणे असा प्रकार होतो। विसर्जन हाच मुळात एक धार्मिक विधी आहे। तो आज प्रश्न असा निर्माण आहे की हा धार्मिक विधी आम्ही ड्रेनेज मिक्स पाण्यात करायचा का? इराणी खनिजच्या इथे आल्यानंतर दुर्गंधयुक्त वास तर आहेच, झालंच तर तिथं मुतारी असणार आहे, जे मुतारीचं पाणी येतं ते सुद्धा इराणी खनितच जातं। तर याचा धिक्कार म्हणजे आम्ही महानगरपालिकेचा प्रथम धिक्कार करतो। आपली संस्कृती ही नाही की ड्रेनेजच्या पाण्यामध्ये आणून गणपती विसर्जन करणे। तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त नियम लोकांच्यावर लादायला तुमच्याकडे विषय आहेत, पण त्याच्यासाठी उपाययोजना कोण करणार? जयंत नदी आहे, तिचा नाला करून ठेवलेला आहे, त्याची गटर झालेली आहे। मोठमोठे कारखाने आहेत, मोठमोठ्या शुगर फॅक्टरी आहेत, यांचे मी जर स्पष्टपणे म्हणतोय की यांना हप्ते आहेत आणि म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करत नाही। आणि या सगळ्या प्रश्नांच्या आधी तुम्ही उत्तरं शोधा आणि मग तुम्ही या आमच्या धार्मिक याच्यावर तुम्ही लोकांना आवाहन करा। लोक 100% कोल्हापूरचा व्यक्ती हा पुरोगामी किंवा अन्य काही असला तरी तो आपल्या धर्माशी जोडलेला आहे। तो कोणत्याही चांगल्या कार्यासाठी लगेचच हातभार लावणारा हा कोल्हापुरी माणूस आहे। गणेशोत्सव म्हटलं की आनंद, उत्साह आणि श्रद्धेची महापर्वणी। दरवर्षीप्रमाणे जे काही गणेशोत्सव साजरा केला जातो किंवा त्या आधीचं जे काही नियोजन असतं त्या नियोजनामध्ये गणेश विसर्जनाची जी काही गणेश जे विसर्जन केलं जातं ते विसर्जन कोल्हापूरमधील इराणी खाणीमध्ये केले जातं। नेहमीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही या इराणी खाणीचा एक प्रश्न उभा राहिला आहे। गणेश विसर्जन आणि इराणी खाण, नेमका हा काय प्रश्न उभा राहिला आहे? आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या इराणी खाणीमध्ये विसर्जन करण्याबाबत त्यांचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, नेमके त्यांचे काय प्रश्न आहेत? माझं नाव गजानन तोडकर, मी हिंदू एकताचा शहर अध्यक्ष म्हणून काम करतो। आपण जर बघितलं तर कोल्हापुरामध्ये एक पर्यायी म्हणून इराणी खणीमध्ये आपण सार्वजनिक गणेश मंडळांना 21 पोटीसकट विसर्जन करतो। पण आजची अवस्था बघितली तर गेल्या 4-5 वर्षामध्ये इथला गाळ काढलेला नाही आणि चालू वर्षी जो गाळ काढला त्या गाळ पूर्णपणे काढलेला नाही। आजही नदीमध्ये या खणीमध्ये गणपती दिसतात। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने गाळ काढून ज्या संपूर्ण या खणीच्या भोवतीनं टाकलेला आहे त्यामध्ये संपूर्ण आमच्या गणरायाचे अवयव, म्हणजे काही ठिकाणी हात पडल्यात, काही ठिकाणी पाय पडल्यात, काही ठिकाणी डोकं पडले, काही ठिकाणी शंकर आहे, काही ठिकाणी गवर आहे। जर मग ज्या भक्तीनं आम्ही ज्या ठिकाणी जे घरामध्ये पुजतोय आणि त्याचं विसर्जन करतोय आणि जर त्याची अवस्था अशा पद्धतीनं होणार असेल तर अत्यंत निंदनीय आणि महानगरपालिकेचा करावा तितका निषेध कमी आहे। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरनं जो कचरा दलदल आहे, गेल्या 15 दिवसापूर्वी जर आपण या बाजूला बघितलं तर ज्या ठिकाणी तलवार चौकामध्ये मुख्य ड्रेनेज लाईन आहे ती चोकअप झाली आणि 5 दिवस पूर्णपणे 24 तास या ठिकाणी ते पाणी या खणीमध्ये वाहत होतं। मग ते ड्रेनेजयुक्त पाणी याच्यामध्ये गेल्यामुळं या पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये आता दुर्गंधी मारते आहे। जर या महानगरपालिकेनं हे जर ताबडतोब पाणी उपसा करून पलीकडल्या खणीतलं पाणी जर या ठिकाणी नाही घेतलं तर मी सार्वजनिक गणेश मंडळांना सुद्धा आवाहन करतो की आपला गणपती जर या ड्रेनेजच्या दुर्गंधी पाण्यामध्ये विसर्जन करणार असाल तर निश्चितपणाने या वर्षी विसर्जन या खणीमध्ये करू नये। मग जर वेळप्रसंगी महानगरपालिकेबरोबर वांदं करून जर नदीमध्येच विसर्जन करण्याचा मी या ठिकाणी आवाहन करतो। या पाण्यामध्ये जोपर्यंत महानगरपालिका हे पाणी बदलून दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी बदलत नाही तोपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवांना मंडळांना आम्ही विनंती करतो, आपण या ठिकाणी गणपती विसर्जन करू नका। गणेश विसर्जनासाठी जी काही जागा लागते किंवा इराणी खाणीचा जो एकंदर परिसर आहे तो कसा असावा किंवा त्याबद्दल आपण प्रशासनाला काय सांगाल? या ठिकाणी आमचं तर मत आता आपण या ठिकाणी आहे, या ठिकाणी जे पाण्याची दुर्गंधी मारते आपण तो ताबडतोब पाणी त्याचा उपसा करून पलीकडल्या खणीतलं पाणी घ्या म्हणून आपण विनंती केलेलं आहे। त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आत्ता दलदल एवढी आहे, या ठिकाणी शेकडो मंडळांचे गणपती, हजारो मंडळांचे गणपती येतात, ट्रॉली पाठीमागे ट्रॉली असते, ही दलदल आहे। ह्या दलदलमध्ये आजपर्यंत महानगरपालिका त्यांना इथं रस्ता करू शकलेला नाही, बुरुम टाकून त्या ठिकाणी करू शकलेला नाही। याच्यामध्ये ट्रॉलीसुद्धा सरकू शकते।
म्हणजे अपघातसुद्धा होऊ शकतो. मग हे महानगरपालिकेला समजत नाही काय? या ठिकाणी फक्त आजपर्यंत महानगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार ऐकले, पण या खणीमध्ये ज्या ठिकाणी वर्षातनं एकदा आमचा गणराय विसर्जन होतो म्हणजे तिथेही सोडलेलं नाही. या गाळामध्ये सुद्धा पैसा खाण्याचं काम केलेलं आहे. आणि ताबडतोब ज्या महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी जे नेमलेले होते ठेकेदारांचं काम करून घेण्याच्या, त्यांचं माझं तर मत आहे यांचे सर्वांचे हात ओले झालेले आहेत, म्हणून ह्या ठेकेदाराकडे हे काम करून घेऊ शकलेले नाहीत. म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना मी आव्हान करतो, त्यांनी ताबडतोब या ठिकाणी देखरेख करून जे गणपतीचे अवयव ज्या ठिकाणी पडलेले आहेत, पायदळी तुडवत आहेत, ते ताबडतोब हटवावे. अन्यथा हे सर्व ट्रॉलीमध्ये भरून महानगरपालिकेच्या दारामध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही. मी अनिल दिंडे. एक तर गणपती विसर्जन आणि प्रतिष्ठापना या दोन्ही गोष्टी या धार्मिक विधी आहेत. विसर्जन हाच मुळात एक धार्मिक विधी आहे. तो आज प्रश्न असा निर्माण आहे की हा धार्मिक विधी आम्ही ड्रेनेज मिक्स पाण्यात करायचा का? एक तर नदीमध्ये यांचं विसर्जन होऊ नये याच्यासाठी यांचे गेले कित्येक वर्ष प्रयत्न चालू आहेत. नदीमध्ये या गोष्टी प्लास्टर ऑफ पॅरिस असेल किंवा ह्या सगळ्या अन्य गोष्टी सगळ्याही विघटित होऊ शकतात याच्यावर अभ्यास न करता गेले वर्षानुवर्षे नदीमध्ये मिक्स होणारं जे गटारी आहेत, ज्या नाल्या आहेत, याच्यावर काम न होता एका गणेश विसर्जन किंवा गणपतीच्या या उत्सवाच्या याच्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी सुचतात आणि लोकांच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणून किंवा गणपती मंडळांवर तुम्ही कारवाई करणे असा प्रकार होतो. कारवाई करायचीच असेल तर त्याच्या आधी ज्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था लावलेली आहे की आज इराणी खाणीमध्ये जर का गणपती विसर्जन करायचे असतील तर त्याच्या आधी त्याच्यामध्ये साठलेला गाळ जो आहे तो किमान एप्रिल मेच्या आधी पूर्ण केला पाहिजे, काढला पाहिजे, स्वच्छ करून त्याची व्यवस्था लावली पाहिजे. आज जर का इथं उभारायला सुद्धा आज आम्हाला जागा नाही आहे. एका बाजूने ड्रेनेज आहे, एका बाजूने मुतारी बांधलेली आहे शेजारी, दुसऱ्या बाजूने यामधल्या गाळ नीट काढला गेलेला नाही आहे. जो काढला गेला आहे तोही अर्धवट आहे, तोही इतरत्र पसरलेला आहे. उद्या या ठिकाणी हा गणपती पाण्यात चांगल्या शुद्ध पाण्यात, चांगल्या वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा की ड्रेनेज मिक्स केलेल्या पाण्यात विसर्जन करायचा? यासाठी जबाबदार कोण? तर याच्यावर ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याच्यावर कारवाई व्हावी अशी मी एक नागरिक म्हणून विनंती करतो. रश्मी साळोखे, मी सकल हिंदू समाजाकडूनच बोलते. जे आम्ही आता गौरी गणपतीचे मुखवट आणून घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करून त्यामध्ये जीव आणून जे आम्ही पूर्ण परिवार जो गणपती येणार हा आपला हिंदूंचा पहिला सण आपण अगदी भावनिकतेनं साजरा करतो. आज इथं आल्यानंतर इराणी खणीच्या इथे आल्यानंतर दुर्गंधयुक्त वास तर आहेच, झालं असतं तिथं मुतारी असणाऱ्याचं जे मुतारीचं पाणी येतं ते सुद्धा इराणी खणीतच जातं. तसंच ड्रेनेजचं पाणी. प्रथमतः महानगरपालिका ही टक्केवारीवर चाललेली महानगरपालिका आहे. ती टक्केवारीवर चाललेल्या अधिकाऱ्यांचा महानगरपालिका आम्ही तर म्हणजे निषेधच व्यक्त करतो. तर इथं जे आता पाणी जे आता सोडण्यात आलेलं आहे, प्रथमतः तो गाळयुक्त पाणी काढून ड्रेनेज मुक्त पाणी करून इराणी खणीचं जे आता पाणी सोडलं गेलेलं आहे, आत्ता सुद्धा बघितलं तर ते पाणी सोडलेलं आहे. पण तुम्ही जे घाण पाणी आहे त्याचा उपसा करा आणि मग नवीन पाणी त्यामध्ये सोडा, जेणेकरून जी प्राणप्रतिष्ठा करून आम्ही जे हिंदूंचे सण आम्ही साजरे करतो, तो गणपती आम्ही जो आणतो. आज इथं आल्यानंतर असं दिसून आलं की गणपतीचे अवयव सगळे वेगवेगळे झाले. एखाद्या माणसाचा जसा खून केल्यानंतर इकडे एक अवयव फेकला जातो, तिकडे एक अवयव फेकला, अशी स्थिती आज आमच्या गणपतीची झालेली आहे. तर याचं धिक्कार म्हणजे आम्ही महानगरपालिकेचा प्रथम धिक्कार करतो, निषेधच व्यक्त करतो की आमची जी हिंदूंची जे भावनांशी खेळलं जातं आहे ते प्रथमतः त्यांनी हे केलं पाहिजे आणि ह्याच्यावर योग्य तो तोडगा काढून येथील भाग स्वच्छ केला पाहिजे. जो आता कोंडाळायुक्त भाग झालेला आहे इराणी खणीच्या आसपासचा, तो पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे. गणपती तोंडावर आल्यानंतर जे तुम्ही स्वच्छता करता ती न करता ते तुम्ही पावसाळ्याच्या आधी हे जे पूर्व नियोजन करून ते केलं पाहिजे. एवढीच आमची हिंदुत्ववाद्यांची पूर्ण म्हणजे भावनिकतेनं सांगतो की ही आमची प्रामाणिक इच्छा आहे की ड्रेनेज मुक्त पाणी इराणी खणीचं झालं पाहिजे. तरच सर्व मंडळांनी इथे गणपती विसर्जन करावे. कारण आपली संस्कृती ही नाही की ड्रेनेजच्या पाण्यामध्ये आणून गणपती विसर्जन करणे. ज्या आपण आता घरगुती गणपतींबाबत आपण सांगितलं की ह्याच्यात आपली पंचगंगा नदीमध्ये आपण त्यांचं विसर्जन करणार आहात. प्रशासनानेही काही नियम घालून दिलेत की पर्यावरणाला आता धोका निर्माण होत चाललाय असं एक बोललं जातंय प्रत्येक ठिकाणाहून. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय? पर्यावरणाला धोका आहे हे सगळंच मान्य आहे. वाढती लोकसंख्या, सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर याच्यावर दुसरा पर्याय कुणी करायचा आहे? या प्रशासनात बसलेल्या लोकांनी करायचं की जनतेने करायचं आहे? आज कोल्हापुरात किती तलावं होती, आज त्या तलावांची काय अवस्था आहे? गाळसुद्धा उपसलेली नाही आहे गेले कित्येक वर्ष.
आज कोटीतीर्थाची अवस्था काय आहे? जर तुम्ही वाढत्या लोकसंख्येला जर का सगळ्या गोष्टी तुम्हाला टॅक्स पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, तुम्हाला हद्दवाढ करायची आहे, यावर तुम्हाला पर्यायी व्यवस्था उभी करण्याचं काम कोणाचं आहे? महानगरपालिकेचं आहे की लोकांचं आहे? मग हे कोण करणार? तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त नियम लोकांच्यावर लादायला तुमच्याकडे विषय आहेत, पण त्याच्यासाठी उपाययोजना कोण करणार? ह्या उपाययोजना ही करणार आहे की नाही करणार आहे? आणि मग जन आंदोलन होणं हे होणारच आहे. हे नैसर्गिक बाब आहे. यावर आधी त्यांनी आहे त्या गोष्टींवर जे गेले 20-40 वर्ष 40-50 वर्ष ज्याच्यावर आता काम सुरू आहे की जिथं जयंत नदी आहे तिचा नाला करून ठेवलेला आहे, त्याची गटर झालेली आहे. दरवर्षी फक्त पावसाच्या पाण्यानेच ती स्वच्छ झाली तर झाली, एक 15-20 दिवस महिनाभर ती स्वच्छ असते, नाहीतर रोज दिवसेंदिवस 24 तास जी गटर पंचगंगेमध्ये मिक्स होते त्याची तुम्हाला लाज वाटत नाही? त्याची तुम्हाला इतक्या बेशर्मीपणाने तुम्ही इतर गोष्टीवर, तुम्ही धार्मिक गोष्टींवर तुम्ही प्रश्न उभा करताय. तुम्ही त्या जयंती नाल्याची काय व्यवस्था लावलेली आहे? आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या आधी तुम्ही उत्तरं शोधा आणि मग तुम्ही या आमच्या धार्मिक याच्यावर तुम्ही लोकांना आवाहन करा. लोक 100% कोल्हापूरचा व्यक्ती हा पुरोगामी किंवा अन्य काही असला तरी तो आपल्या धर्माशी जोडलेला आहे. तो कोणत्याही चांगल्या कार्यासाठी लगेचच हातभार लावणारा हा कोल्हापुरी माणूस आहे. तर तुम्ही आधी तुमच्याकडे असणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आधी दुरुस्त करा आणि मग तुम्ही लोकांना आवाहन करा, असं माझं तुम्हाला आव्हान आहे. पहिला म्हणजे आपल्या तर ह्यांनी सांगितलं जयंती नाल्याचं आता नदीचं नाला झाला, तसंच ओढ्यावरची पण अवस्था तशीच आहे. ओढ्यावर अक्षरशः कपडे असे लोंबकळत, कचरा वगैरे, आजूबाजूला घाण, ते यल्लमाचा ओढा वाटतच नाहीत. ते घाणीचा आग्रह असलेला एक ठिकाण वाटते. तिथं एंट्री करताना जेव्हा ते बघतो दोन्ही साईडला घाण आहे, ती आधी घाणमुक्त करा. आणि हद्दवाढ म्हटलं तर हद्दवाढ का करायची? हद्दवाढ का? म्हणजे आमचा तरी एक प्रश्न आहे सामान्य नागरिक म्हणून, आधी हिथली घाण काढा आणि मग तुम्ही हद्दवाढ करा. पण आता इराणी खणीवर आहे, म्हणजे जे आपण आजूबाजूला जर बघितलं तर तो प्लास्टरमध्ये गणपती करत असताना गबाळा वापरतो. तो गबाळा संपूर्णपणे या ठिकाणी दिसतोय. आणि जर तो वाहत्या पाण्यामध्ये जर आपण विसर्जन केलं तर तो एका जागेला राहत नाही, तो पुढे सरकत जातो. म्हणजे प्रदूषणाचा विशेष नाही, कारण तो एकाच जागेला राहतो. आणि इराणी खणीमध्ये वर्षानुवर्ष तो एकाच जागी राहिल्यामुळं तो कुसतो आणि त्याची दुर्गंधी होती. मग हेच जर वाहत्या पाण्याला गेलं तर तिथं थांबतच नाही ना. जर गणपती मी आज वाहत्या पाण्याला सोडला तर तो पुढे सरकत असतो. इथं एकाच जागेला राहिल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं आपण घरामध्ये सुद्धा आज वॉटर फिल्टर वापरतो, त्याच्यामध्ये पाणी शुद्धतेसाठी काय वापरलं जातं? जो खडू आहे तो प्लास्टरचाच आहे. म्हणजे प्लास्टर ऑलरेडी त्याचं दुर्गंधी आपल्या अंगामध्ये घेऊन ते शुद्ध पाणी करून देते. म्हणून प्लास्टर हा अजिबात म्हणजे ज्याच्यामुळं दुर्गंधी होईल किंवा ज्याच्यामुळं प्रदूषण होईल असा कुठल्याही प्रकारचा विषय नाही. प्रदूषण जे मूळ प्रदूषण होते हे महानगरपालिकेच्या डोळेझाकपणामुळं या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, जे भले मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, मोठमोठे कारखाने आहेत, मोठमोठ्या शुगर फॅक्टरी आहेत, यांचे मी तर स्पष्टपणे म्हणतो आहे की यांना हप्ते आहेत आणि म्हणून त्यांच्यावर हे कारवाई करत नाहीत. असं आहे की प्रदूषण हे हा सगळा विषय मान्य आहे. एक तर तुम्ही वर्षभर कोणत्याही पद्धतीची उपाययोजना त्या नदीमध्ये आपल्या मिक्स होणाऱ्या सांडपाण्यावर, घाणीवर, त्या गटारीच्या पाण्यावर करत नाही. पण ज्यावेळेला गणपती ज्यावेळी विसर्जन करायचा, एकतर तो शाडूचा आहे किंवा तो प्लास्टरचा आहे, ज्याचं विघटन होतं, आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला एक उपाय आहे. प्रत्येक गोष्टीची व्यवस्था लावलेली आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी निर्गत करण्याची एक आपल्याकडे व्यवस्था आहे. तर त्या पद्धतीने द्रोणपुष्पी आणि तेरडा, म्हणजे ज्याला गौरीसाठी वापरली जाणारी वनस्पती म्हणजे तेरडा, आणि द्रोणपुष्पी जी शंकरोबा म्हणून आपण वापरली जातो, या दोन्ही गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्या पाणी स्वच्छ करण्याचं काम करतात. ज्यावेळी त्या कुसतात पाण्यामध्ये त्यावेळेला ते स्वच्छ करण्याचं काम करतात. आणि ही सगळी व्यवस्था आपल्याकडे नैसर्गिकरित्या असून सुद्धा याच्यावर विचार न करता तुम्ही एक तर फक्त प्रदूषण म्हणून फक्त या धार्मिक गोष्टीवरच जो गेले कित्येक वर्ष विरोध सुरू आहे, तर तो या प्रदूषणावर, मूळ गोष्टीवर काम न करता तुम्ही धर्मावर आधारित असणाऱ्या या हिंदू संस्कृतीवर तुमचा घाला आहे, हे सरळ स्पष्टपणे दिसून येतं. जर तुम्हाला प्रदूषणमुक्त करायचं असेल तर महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये या कोल्हापूरच्या अवस्थेतून फक्त आणि फक्त पैसा खायचा आहे, टाळूवरचं लोणी खाण्याचं ज्यांच्याकडे आज अवस्था जी यांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे, तर ते प्रदूषणाने मुक्त करण्याची वेळ कोल्हापूर आलेली आहे. आणि ह्याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी ह्यात पुढाकार घेऊन काम करावं अशी
मी सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीच्याही गणेश उत्सवाची तयारी प्रशासनाकडून योग्य नियोजन सध्या सुरू आहेच, पण त्या संदर्भात जे गणेश विसर्जन कोल्हापूरमधील इराणी खाणीमध्ये केलं जातं त्या संदर्भात नागरिकांचे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांना आता प्रशासन कशा पद्धतीनं उत्तर देईल हे आपण पाहणारच आहोत. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.